मित्रांनो, अशा प्रकारे आपण लांजा शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. हॅपी ढाब्याचं तुम्हाला काहीच मी दाखवलं नाही. त्याला कारण असं आहे की मी हॅपी ढाब्याला थांबलोच नाही. हॅपी ढाब्याला खूपच गर्दी होती आणि वेटिंग खूपच होतं. वाटलं राहू दे, चला एवढा वेळ थांबण्यापेक्षा पुढे जाऊन शहरात जेवू आपण, कारण आम्हाला परत तेवढा उशीर होईल पुढे जायला. सिंधुदुर्गात जायचं आहे, त्यामुळे प्लॅन कॅन्सल केला. थोडा वेळ बघितला आम्ही, पण पूर्ण सगळी टेबल्स भरलेली होती आणि बरेच लोक आताच गेलेले आतमध्ये. सो एवढ्यात काही चान्स नव्हता, सो आम्ही कॅन्सल केलं. आणि आता पुढे बघूया. तर 2-3 हॉटेल्स आहेत डोक्यात, पण मी ते तुम्हाला तिथे प्रत्यक्ष गेल्यावरच दाखवेन, अगोदर काही सांगत नाही. कारण आता आज जरा रश आहे इथे हायवेला थोडी. मगाशी म्हटल्याप्रमाणे की चाकरमानी नाहीत, पण ज्यांना गोवावारी करायची आहे आणि वेकेशनमध्ये कोकणात यायचं आहे किंवा गोव्यात यायचं आहे फिरायला, अशा लोकांची गर्दी जरा जास्ती आहे रस्त्यावर. हो विदिशा, गाडी लागेल ना बाळा, असं केलंच तर मस्ती. हे बघा, हे इथे काम तुम्ही बघताय वर, तर गेल्या वेळापेक्षा प्रगती आहे, पण प्रगती एवढीच आहे की गेल्या वेळी म्हणजे साधारण मी लास्ट व्हिडिओ मी तरी 2 महिन्यापूर्वी केला असेल ना, गणपतीच्या वेळी साधारण बहुतेक. सो त्यावेळी तुम्ही बघितलं असेल तर हे काम चालू होतं आणि तेवढंच आहे काम, अजून तशी काही प्रगती नाहीये. JCB लावून ठेवलेले आहेत सगळीकडे, पण बाकी बघताय तुम्ही हे जे पिलर्स आहेत ते तसेच आहेत. फार काही मेजर तुम्हाला इथे काही दिसत नाहीये केलेलं, आणि अपेक्षा पण नाहीये मला सध्या. मी कन्सिडर करून चाललोय की 2027-28 साधारण, 26 तर असाच जाईल 100%. 27-28 ला आपल्याला हा मार्ग जो आहे तो पूर्ण झालेला दिसेल. आणि त्यावेळी डागडुजी करणं मात्र गरजेचं राहील, कारण इतक्या वर्षानंतर मूळचा जो सिंधुदुर्गात झालेला हायवे आहे तो जुना झालेला असेल. सिंधुदुर्गात आपण बघताय 2020 पासूनच हायवे झालेला आहे. 19-20, 18-19-20 म्हणजे टप्प्याटप्प्याने. 20च्या कोरोनामध्ये आम्ही प्रवास केलेला, भर कोरोनामध्ये, त्यावेळी तर 2 ब्रिज सोडले तर सगळं झालेलं होतं तिकडे. तो आता हायवे जवळजवळ 5 वर्ष जुना होईल, आणि ज्यावेळी ही सगळी कामं पूर्ण होतील त्यावेळी सिंधुदुर्गातला हायवे आणखी जुना होईल. त्यामुळे डागडुजीची प्रचंड गरज राहणार आहे. कसा मेंटेनन्स ठेवतात त्याच्यावर सगळं राहणार आहे. अदरवाईज तुम्ही बघितलेलं असेल की पुढे बँगलोर सुद्धा नंतर कसा खराब झालेला. ते वेलनेस फॉरेवर झालंय सुरू, बरंच जुनं आहे पण ते ना, ते कळत नाही. स्वामी स्वरूपानंद, मंगल मूर्ती, बरीच दुकानं आहेत. आपण आता हॉटेल शोधूया आणि बस स्टँड आता जवळ येईलच ना. बस स्टँडच्या इथे थांबूया आपण व्हिडिओ, कारण इथे काही मोठी प्रगती नाहीये. बाजार आहे काय आज यांचा? आज वार काय? रविवार. रविवारचा बाजार असतो का काय कल्पना नाही. मंगळवारचा असतो लांजाचा बाजार. हो मंगळवारचा असतो. पण भांडीवाली आणि बघ ना ते आता भाऊबीजेसाठी. अच्छा, भांडीवाले खूप आलेत. किरसुणी हे सगळं कोकणी मटेरियल. लक्ष्मी पूजनाला बरेच जण किरसुणीची पूजा करतात ना. अशा 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर ट्रॅफिकचा गुंता सुटलेला आहे. थोडं गाड्यांना सगळ्यांनी मार्गस्थ केलाय. इथे एक वैशिष्ट्य असं आहे की या बाजाराचं खूप प्रमाणात भांडीवाले दिसत आहेत, भांडी विक्रेते रस्त्यावर बसलेले. हे बघा इथे पण. आणि विस्मय म्हणाली तशी की बरीच लोक भाऊबीजेला भांडी देतात, बरोबर ना. त्यामुळे कदाचित हा ट्रेंड असेल. हे काही नवीन नसेल, जुनच असेल इकडचं जी प्रथा आहे ती. अर्थात सिंधुदुर्गात पण देतात भांडी, पण इथे भांडीवाले मात्र भरपूर आले. ती कुठली गाडी येते? लांजा
कांटे, लांजा, मापड, झापड का काय? आजी जा, तुम्ही जा, आरामात जा. हा ओके. सो आपण आता इकडे कुठेतरी गाडी घालतोय. हा इथे संकेत दिसतंय तिथे. बघूया तिथे काय स्थिती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. इथे फार काही चांगली परिस्थिती नाहीये रस्त्याची इथे, अर्थात शहरामध्ये. बाहेर गेल्यावर व्यवस्थित असेल. जर मला इथे कुठल्या हॉटेलमध्ये एंट्री मिळाली आणि जेवण झालंच तर तुम्हाला तेही दाखवेन मी. आणि त्यानंतर थोडा पेट्रोल पंपापर्यंतचा भाग दाखवेन आणि मग आपण ब्लॉग संपूया. लगेच सुरू झालं होतंय ना. ओके. हे काय स्वामी समर्थ ढाबा इथे आहे का? माणसं आहेत का कोण? नाही, कोण नाही, बंदच आहे ते. सो मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही संकेत हॉटेलच्या इथून बाहेर पडलोत आणि हॉटेलच्या शोधात निघालोत. पोलीस काका आहेत काय रे समोर? हो, जा जा तू, मी तुला ओव्हरटेक करतच नाहीये त्याला. बिंदास. जीए गोयकार, असं गोयकार. हा, तर संकेत हॉटेलची एकंदरीत स्थिती बघता, वरचा काळवणलेला बोर्ड, आत जायची वाट आणि सगळं एकंदरीत बघता आम्ही, आमची हिंमत नाही झाली तिथे जायची. आणि लास्ट रिव्ह्यू त्यांचा 8 महिन्यापूर्वीचा आहे गुगलवर. सो एकंदरीत सगळं पाहता कदाचित ते हॉटेल जे आहे ते तेवढं फंक्शनिंग नसावं. कारण वरच्या त्यांच्या काचा पण त्यांनी कधी पुसलेल्या दिसत नाहीयेत. काय विस्मय? मला वाटतं लास्ट 1-2 वर्ष तरी त्यांनी त्या काचा पुसलेल्या नाहीयेत. एवढ्या घाण झाल्यात त्या. अशा हॉटेलमध्ये गेल्यावर काय जेवण मिळेल या विचारानेच आम्ही पुन्हा निघालो हॉटेलच्या शोधात. आता या पट्ट्यामध्ये तेवढी हॉटेल्स नाही आहेत. एक वनराई कुत्ता भी नाहीये. काय कळत नाहीये. एक हॉटेल माहिती आहे मला, तुम्ही ते सजेस्ट करणार आहात मला माहिती आहे. काय ते हॉटेलचं नाव होतं? गेल्या वेळी आपण गेलो आणि आपल्याला फारसं नाही आवडलं. काय त्या हॉटेलचं नाव होतं? तांबे काय? तांबे नाही, काहीतरी तांबेच असावं ना. ते आतमध्ये आहे ते हॉटेल. आणि हा, कुठलं तरी एक होतं, तर निश्चित नाव आठवत नाही. पण बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलेलं खूप चांगलं व्हेज आहे, हे आहे ते आहे. पण तिथे गेल्यावर आमचा भ्रमनिराश झाला. कुठलं हॉटेल ते आता मला नेमकं आठवत नाहीये. पण एक आतमध्ये असं हॉटेल आहे शहरामध्ये, तिथे लांजामध्ये. आणि तिथे कोत्रे तर ते वडापाव वगैरे ठीक आहे. आर्यप्रसाद हे एक आहे, पण आज आर्यप्रसादला गर्दी दिसतीये. ट्राय करूया काय आर्यप्रसाद? बघूया चला. कारण आता काही जास्ती पुढे जाण्यात अर्थ नाही. आणि जास्ती पुढे गेल्यावर काय मिळणार आहे आपल्याला, हा एक प्रश्नच आहे. कुव्यात आलोत आपण. कुव्याचं गणपती मंदिर तुम्हाला माहिती असेल, तिथे आहोत. आणि तिथे जे आर्यप्रसाद हॉटेल आहे तिथे मी आता थांबायचा विचार करतोय. माहिती नाही रिव्ह्यू किती आहेत काय आहेत. लास्ट टाइम मी बघितलेले रिव्ह्यू, मागे एकदा जेवण पण आमचं झालं आहे. पण बघूया आता. आणि हा ब्लॉग पण मी थांबवतो मित्रांनो आता. भले जेवण मिळेल न मिळेल, आम्ही थांबू न थांबू, पण हा ब्लॉग मात्र मी थांबवतोय आता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर शक्य झालं तर मी जेवण आल्यावर जेवणही दाखवेन. इथे 2-3 कार तरी दिसतात. बघूया काहीतरी असेल जेवण. रिनोव्हेशन करतात की काय बहुतेक. ठीक आहे, बघूया. फायनली आम्हाला आर्यप्रसाद हॉटेलमध्ये जेवण मिळत आहे. आणि विदिशा काय खाणार? तू काय खाणार? बघूया जेवण कसं येतं. हो, पाणी घेऊया. थांब जरा. सुरमई राईस प्लेट आहे. आणि ही काय रे विस्मय? कोळंबी कोळंबी राईस प्लेट.
दिसते तर चांगली, खाऊन बघूया काय कशी सवय आहे. विदिशा तुला आवडलं? वा वा वा. मित्रांनो फायनली आम्हाला जेवण मिळालं आणि ते म्हणजे आर्या प्रसादमध्ये. आत्ता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला असेल. आम्ही मागवलेली कोळंबी थाळी आणि सुरमई थाळी. त्यातली कोळंबी थाळी खूप छान होती, चव पण मला जबरदस्त वाटली. काय विस्मय तुला काय म्हणतात? होय ना. पण सुरमई थाळी ठीक ठीक होती. सुरमई पण छोटा होता आणि टेस्ट वाईज पण कोळंबी थाळी मात्र आय विल रेकमेंड. खरोखर छान होती. आणि कोळंबी त्यांनी ते आपण सुकं जे करतो ना त्या टाईप केलेलं होतं, ते खूप छान होतं. हॉटेल प्रसाद दिसतंय. आर्य प्रसाद नाश्ता शाकाहारी मांसाहारी. कुवेमध्ये तुम्हाला हे हॉटेल मिळेल. इथे पण एक मोठा बोर्ड आहे या साईडला, कोकणी स्वाद हॉटेल आर्य प्रसाद. सो मी तुम्हाला बोललेलो की एक छोटे खांदी रिव्ह्यू देईन आणि सांगेन की कसं आहे हॉटेल वगैरे. तर त्यासाठीच मी पुन्हा व्हिडिओ सुरू केला. बाकी जेवण आम्हाला आवडलं, वाईट नव्हतं. फक्त मला सुरमई थाळी तेवढी नाही आवडली, पण कोळंबी थाळी मात्र खूप छान होती. आणि आय थिंक सरबत नव्हे, सोलकढी छान होती. सोलकढी आम्ही पुन्हा एक ग्लास घेतली, ती छान होती. तर मित्रांनो चला, हा व्लॉग मी इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.